खोलीत तसा अंधारच होता. आता ही शेवटची खोली झाली म्हणजे क्रमांक टाकायचे काम पूर्ण होणार होते. संदीपने पुढे होऊन खोली क्रमांक 18चा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर विनय सरांनी टक 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 करत सगळे विजेचे बटन चालू केले. त्याबरोबर ट्यूबलाईटचा लख्ख प्रकाश पण पडला आणि पंखे पण गरगरू लागले. एवढ्यात या उजेडात अन फिरणाऱ्या पंख्यामधून एक काळी सावळी चिमणी उठून खोलीत घिरट्या घालू लागली. खोलीच्या एका कोपऱ्यात बिचारी बसली होती अन आज अनपेक्षितपणे यावेळी घडलेल्या प्रसंगामुळे भांबावून इकडे तिकडे घिरट्या घालीत होती. सर्वजण बाकावर परीक्षा क्रमांक घालण्यात गर्क झाले होते. कारण ही शेवटची खोली होती. आधीच उशीर झाला होता. सर्वांना घरी जाण्याची घाई झाली होती. तर त्या चिमणीला वर्ग खोलीतून बाहेर जाण्याची घाई. चिमणी बाहेर पडण्यासाठी जागा शोधू लागली. खिडक्या बंदच होत्या. फक्त दार उघडं होतं. गरगरणारे पंखे, लख्ख उजेड अन खोलीत शिरलेली 4-5 माणसे या सर्वांना बघून ती गांगरून गेली होती. काय करावे, कुठे पळावे या विचाराने ती इकडे तिकडे घिरट्याच घालू लागली. राजेशचे लक्ष पटकन त्या चिमणीकडे गेले अन त्याच्या तोंडून अस्पष्ट असे शब्द बाहेर पडले. अरे रे, गरगरणाऱ्या पंख्या आत ही चिमणी, हिचं काही. आणि हाय रे दैवा, राजेशच्या तोंडातील हे वाक्य अन चिमणीचा पंख्याला स्पर्श कधी झाला अन ती धाड दिशी खाली कोसळली हे कळलंच नाही. आत्ता वर्गात घिरट्या घालणारी काळी सावळी चिमणी कधी गतप्राण होऊन खाली जमिनीवर कोसळली ते कळलंच नाही. छोट्या छोट्या पंखांची पिसं खोलीभर पसरली. हातातील बाक पुसायचा फडका, खडू हातातल्या हातात धरून सगळेच स्तब्ध होऊन त्या विखुरलेल्या पंखाकडे पाहतच राहिले. राजेशचं तर अंग शिरशिरूनच गेलं. तोंड फिरवून तो फळ्याकडे पाहू लागला. मृत झालेल्या त्या पक्षाकडे पाहण्याची हिंमतसुद्धा त्याची झाली नाही. विनय सर, महाराज सर, सहाय्यक संदीप, मंदार सगळेच गप्पगार झाले. सर्वांच्या हृदयात तीर मारावा त्याप्रमाणे सर्वांचे काळीच चिरून गेले. विखुरलेल्या पंखाकडे अन मूर्छित पडलेल्या त्या चिमणीला सर्वांनी मनोमन श्रद्धांजली वाहिली. खरंच कुणी घेतला असेल त्या चिमणीचा जीव? त्या पंख्याने? नाही, कारण त्यावेळी पंखा कधीच सुरू होत नव्हता. म्हणूनच तर ती त्या खोलीत निश्चिंतपणे येऊन बसली होती. मग कोणी? टक 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 करून सगळे विजेचे दिवे अन पंखे सुरू करणाऱ्या विनय सरांनी? नाही, कारण सगळ्या खोल्यात असाच प्रकार त्यांनी केला होता. मग कोणी? दार उघडणाऱ्या संदीपने? नाही, कारण सर्व खोल्या त्यानेच उघडल्या होत्या. मग कोणी? नंबर घालणारे प्रमुख सर महाराजांनी? नाही, ते तर हे काम करतच आले होते. मग कोणी? ज्या प्राचार्याने, ज्यांनी ही जबाबदारी महाराज सरांना दिली होती? नाही, यापूर्वीही त्यांनी अशा जबाबदाऱ्या महाराज सरांना दिल्या होत्या. मग कोणी नंबर घालायला ज्यांनी लावले त्या अधिकाऱ्यांनी? नाहीच नाही, कारण यापूर्वी अशा कितीतरी परीक्षा त्यांनी घेतल्या होत्या अन निर्विकारपणे पारही पाडल्या होत्या. मग आज त्या चिमणीचा जीव कुणी घेतला होता? नियतीने? हे सर्व विधिलिखित होतं का? सारेच प्रश्न अन प्रश्नच, सगळेच बिनउत्तराचे. दुपार होत आली होती. प्राचार्यांनी महाराज सरांना आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. परवा म्हणजे रविवार या दिवशी एका परीक्षेची माहिती पटकन त्यांनी महाराज सरांना सांगितली आणि यासाठी आवश्यक गोष्टींची जुळवाजुळव करण्यास सांगितले. 410 विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. त्या अनुषंगाने महाराज सरांनी एकूण किती वर्ग खोल्या लागतील त्याची गोळाबेरीज केली. त्याबरोबर या परीक्षेची जबाबदारी व वर्गवार क्रमांक घालण्याचे काम महाराज सरांवर टाकून प्राचार्य मोकळे झाले. महाराज सर पण कामाला लागले. रविवारी परीक्षा घ्यायची म्हणजे शनिवारी संध्याकाळचे सत्र संपल्यानंतरच बाकावर नंबर घालायला मिळणार होते. ती तयारी करूनच प्राचार्यांच्या कक्षातून महाराज बाहेर पडले. शनिवारी पूर्ण तयारी करून संध्याकाळच्या सत्राचे तास संपल्यानंतर विनय सरांना बरोबर घेऊन महाराजांनी प्रत्येक वर्गखोलीत नंबर घालायचे काम हाती घेतले.
या कामात नेहमीप्रमाणे सहाय्यक असलेले संदीप, राजेश, मंदार, कृष्णाकाका हातात खडू अन फळा व बाग पुसण्याचा कपडा घेऊन दत्त म्हणून उभे राहिले. नेहमीच्या सवयीप्रमाणे पटापट बाकावर क्रमांक घालून सर्वच्या सर्व म्हणजे 17 वर्ग खोल्यात क्रमांक टाकायचे काम संपवले सुद्धा अन हुश्य करत मुख्य कार्यालयात येऊन घरी जाण्याची तयारी करू लागले. त्यातील मंदार तर काम संपले म्हणून निघून पण गेला. महाराज सर व विनय सर दारावर लावण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रमांकाची प्रत करण्यासाठी कार्यालयीन कारकून अनिलबरोबर संगणकावर व्यस्त झाले. इतर सहाय्यक आपापल्या कामात व्यस्त झाले. इतक्यात राजेश काहीतरी आठवत प्राचार्यांच्या कक्षात गेला अन मगाशीच एका अधिकाऱ्याने आणून दिलेल्या लिफाफा महाराज सरांकडे आणून दिला. त्याबरोबर तो लिफाफा उघडून बघितल्याबरोबर महाराज सर मटकन खुर्चीवर बसले. कारण त्या लिफाफ्यात वर्गवार रचना होती आणि आताच जे काम पूर्ण केले होते ती रचना वेगळी होती. महाराज सरांपुढे परत 17 वर्ग फिरू लागले. जे वर्ग त्यांनी पूर्ण केले होते त्याच वर्गात परत. वर्गखोली एक अर्धी असती तर प्रश्न नव्हता, पण 17 वर्ग. आता काय करावे? विनय सरांबरोबर सहाय्यक असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. महाराज सरांनी लिफाफा उघडून पूर्वी घातलेल्या आसन क्रमांक आणि अधिकाऱ्यांनी दिलेले आसन क्रमांक यांची जुळवाजुळव करून पाहिली. 7 खोल्यात काहीच बदल करावा लागत नव्हता. राहता राहिल्या 10 खोल्या. तात्काळ विनय सर म्हणाले, होईल पटकन, करूया सुरू. प्राचार्य म्हणाले की राहू दे, सकाळी घालू. पण कृष्णाकाका म्हणून गेले की सकाळी तर परीक्षार्थी लवकर येतात, त्यांच्यासमोर हे असलं आमचं इथं तिथं जाणं ठीक दिसणार नाही. कृष्णाकाकांचे म्हणणे सर्वांना पटलं. मंदार तर निघून गेला होता. कृष्णाकाकाने फोन करून त्याला बोलावून घेतलं आणि आसन क्रमांक घालण्याचे काम पुन्हा सुरू झाले. 9 खोल्यात काम पूर्ण करून 10व्या खोलीत म्हणजे खोली क्रमांक 18मध्ये पोहोचताच हा अघटित प्रकार घडला होता आणि सगळेच सुन्न झाले होते. खरोखरच त्या चिमणीचा आज मृत्यू होता का? म्हणूनच क्रमांक घालण्याचं काम चुकलं? सगळंच कल्पनेपलीकडलं.